इचलकरंजीतल्या भरपूर लोकांना माहिती आहे की गिरीश बागडी साध्या मागाचा व्हिडिओ बनवते. तर विषय काय भावनो, आज आपल्याला एक असा मेसेज आलाय की एअरजेटच्या मागावर साडी तयार होत्या. ती साडी कशी तयार होत्या हे पण आम्हाला बघायचं आहे. तर त्याचा व्हिडिओ करा. समोर जी मशीन दिसायला का ना तुम्हाला, ह्याच मशीनवर साडी तयार होत्या. आता ही सेम मशीन का ना एअरजेट सारखी आहे. साडीवर जेवढी पण तुम्हाला डिझाईन दिसायला का नाही, ही डिझाईन आपोआप या मशीनीवर तयार होत्या. टोटल 12 तासात का नाही इथं या मशीनीवर 2 ते 3 साड्या तयार होत्या. चला आता तुम्हाला सांगतो की या मशीनीवर साडी कशी तयार होत्या आणि कशी डिझाईन केली जाते. या मशीनीमधला सगळ्यात मेन पार्ट म्हणजे स्क्रीनवर जो तुम्हाला दिसायला तो ह्याला जकाड म्हणलं जाते आणि ह्याच मशीन मध्ये साडीवरची सगळी डिझाईन सेट केली जाते. आता मग अशी एअरजेट सारखी मशीन का म्हणलो, कारण का आता ही मशीन बघा बंद पडल्या आणि इथं बघा बल लागलाय. ही मशीन आहे की नाही, या मशीन मध्ये काय जरी प्रॉब्लेम झाला, तार वगैरे तुटली, दोरा वगैरे तुटला, तर डायरेक्ट इथं असं बल लागतोय. कोणता फॉल्ट झाला हे डायरेक्ट मशीनीच्या बलावर समजते. खरोखर आता नवीन जी लोक व्हिडिओ बघत असतील की नाही, त्यांना पटतच नसेल की आपण साडी तयार होतेला व्हिडिओ बघालोय. आपल्याला वाटते की निस्ता ही मशीन आहे आणि जोडलं याला आणि दोरा जोडलाय आणि मशीन चालू झाल्या. तर विषय काय भावनो, पाठीमागचं हे दोरं बघा, एवढं दोरं या मशीनीला लावल्यात की नाही, मला समजणं झालं कुठला दोरा कुठं लावलाय. पण काय पण म्हणा भावानो, खरोखर या मशीनीला ज्यानं बनवलाय की नाही त्याला सल्यूट केला पाहिजे. कारण का एवढं प्रॉपर मध्ये डिझाईन जमणारच नाही कुणाला. ही मशीन जसं जसं कापड तयार करते का नाही, म्हणजे साडी तयार करते का नाही, तसं खाली खाली असं गुंडाळत जाते बघा. आणि बरोबर जेवढं मीटर झाले तेवढ्या मीटरला बरोबर मशीन बंद पडत्या. आणि हे या मशीनचं कॅम्प्युटर आहे बघा, किती मीटर साडी तयार झाल्या हे या मशीनवर दाखवते आणि आपोआप मशीन बंद पडते बघा. आणि अशा प्रकारे साडी तयार केली जाते. तर भावानो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, फॉलो आणि शेअर तेवढं करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.